नमस्कार मंडळी, कशी आहात सगळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशी काही व्हिडिओमध्ये. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे देवदर्शनाला आलो आहे. शुक्रवारी देवदर्शनाला निघालो होतो संध्याकाळी 7 वाजता आणि शुक्रवारी सकाळी माझ्या सासूबाई गावावरून माझ्याकडे आल्या होत्या, कारण की आम्ही दोघीच जणी म्हणजे जाणार होतो देवदर्शनाला आणि माझा अद्वैत तो पण होता सोबत. आम्ही तिघंजणं देवदर्शनाला जाणार होतो, ट्रॅव्हल्सनी जाणार होतो. माझी आत्ते बहीण वगैरे आम्ही सगळ्या छान सोबत होतो. आणि बघा बाकीचं काही त्या दिवसाचं शुक्रवारचं शूट न करता मी डायरेक्ट जे आम्ही तिथं आम्ही थांबलो होतो तुळजापूरला तिथूनच व्हिडिओची सुरुवात केली आहे. कारण की माझं जे काही आहे सासूबाई येण्याचं वगैरे ते शूटिंग वगैरे सगळं केलं होतं, पण नाही का ते एडिटिंग वगैरे करणं झालं नाही, म्हणून त्याच्यामध्ये मी काही ते बाकीचं शूट करत बसली नाही. आणि माझे वेळेस सगळे कामं अडथळले होते, मग प्रत्येक वेळेस ट्रायपॉड सेट करा आणि शूटिंग करा हे वगैरे सगळं माझं घेणं झालं नव्हतं, म्हणून मी ते काही शूटिंग घेतली नाही आणि डायरेक्ट तुळजापूरचं इथे दाखवत आहे तुम्हाला. तर बघा आम्ही जिथे थांबलो होतो ना ते हे ठिकाण होतं. बघा किती स्वच्छ आणि मस्त ठिकाण आहे आणि इथेच आम्ही सगळेजण थांबलो होतो. आणि सकाळी मस्त उठून तयारी वगैरे झाली, नाश्ता पाणी सगळं करून आम्ही देवदर्शनासाठी निघणार होतो. रात्रभर प्रवास करून आम्ही तिथे 4:30 आणि 5च्या दरम्यान तिथे पोहोचलो होतो आणि लगेच तयारी करून आम्ही सकाळीच देवदर्शनाला म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला निघणार होतो. कारण की म्हणजे जेवढं लवकर आपलं दर्शन झालं, सकाळीच्या गर्दी कमी असते तरी पण आम्हाला 2.5 तास साधारण लागले. आम्ही 7 वाजता तिथं तुळजाभवानीच्या मंदिरात पोहोचलो आणि 9:30ला आमचं दर्शन झालं. 2.5 तास आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं, पण हे आहे की आम्ही नाश्ता आणि चहा वगैरे सगळं घेऊन निघाल्यामुळे आम्हाला थोडंफार आमच्या पोटाला थोडा आराम मिळाला. आणि थंडी पण खूप जास्त कडकडीत थंडी होती, म्हणून सगळेजण इथे स्वेटर वगैरे घालून निघाले होते. काही दुकान उघडले होते, काही दुकान उघडायचे होते. बघा सगळं ओटीचं सामान वगैरे सगळं होतं. ते पाहूनच एवढं छान वाटलं, कारण की माझं पहिलेही देवदर्शन आहे आणि मला सगळं छान असं एन्जॉय करायचं होतं. म्हणून म्हटलं की आता आहे त्या निमित्तानं आपण जाणार आहोत. आईची पण खूप इच्छा होती की जायचं, म्हणून म्हटलं त्यांच्या निमित्तानं माझं पण दर्शन होईल आणि त्यांना पण थोडंफार फिरवलं जाईल, कारण की त्या आयुष्यभरात कुठंच गेले नाही. त्यांची ही पहिली ट्रिप होती, म्हणून त्यांच्यासाठी मी पण इथं तयार झाली आणि त्यांना घेऊन इथे फिरायला निघाली. बघा तिथे गेल्यावर पहिले तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो. तिथे छान खूप मस्त फुलं सगळं सामान वगैरे होतं. आम्हाला ते पाहूनच एवढं छान वाटलं की खूप मस्त वाटलं आणि सगळी घ्यायची इच्छा झाली, पण म्हणजे मुळात आपल्या मनाला आवर दिला की नाही, जेवढं आपल्याला कमी आहे तेवढंच घेऊन, कारण की घ्यायचं तर सगळंच आहे पण आपल्याला नेताना आपल्याला खूप जास्त त्रास होईल, म्हणून जेवढं होतं मी तेवढंच मन आवरलं आपलं स्वतःचं आणि छान मस्त काही काही खरेदी केलेली आहे. आणि आईला मस्त छान असा गजरा घेऊन दिला. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. ते महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठापैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस आहे. तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात, तर भगवान श्रीराम हे देवीचा वरदायिनी असा उल्लेख करतात. तर भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेची श्री तुळजाभवानी आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराचे नाव राजे शहाजी महाद्वार आहे. हे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहे. तुळजा हे नाव त्वरिता या शब्दाचा अपभ्रंश आहे असे सांगितले जाते. तुळजापूर हे शहर बालाघाटाच्या कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची घाटणी ही हेमाळपंथी स्वरूपाची आहे. इतिहास व पुरातनदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुल अथवा यादकालीन असल्याने मानले जाते. तुळजापूर तालुक्यातील काठी हे इसवी सन 1397 सालच्या शिलालेखात तुळजाभवानी मातेचे संदर्भ पाहावयास मिळतात. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहितांचे अधिकार 153 पाळीवर भोसे कुळाकडे आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या सोंडेचे सिद्धिविनायक गणपती आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. हे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणातील मूर्ती पाहायला मिळते. देवीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर उभी असून आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. तेथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता
प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षात एकूण 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्या बाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिंहमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबतच श्री यंत्र, खंडोबा आणि महादेवाची ही मिरवणूक निघते. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो आणि भक्तांची गर्दी असते. देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस काळ्या दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल चिंतामणी देतो. 1 रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. छान मस्त असं दर्शन झालं. मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी मोबाईल काही घेऊ शकली नाही, पण जे काही बाहेरचं आहे ते मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासोबत मस्त असं शेअर करण्याचा प्रयत्न केला. मला इथं आल्यावर खूप छान वाटलं. गुलाबी थंडी होती, खूप थंडी लागत होती, कारण की सकाळचं आमचं जाणं झालं. आम्ही 7 वाजता निघालो होतो. 7 वाजता रांगेत उभं राहिलो होतो. 6:30ला तसं त्या ठिकाणावरून निघालो आणि 7 वाजता तिथं मंदिरात पोचलो. लगेच आम्ही रांगेत लागलो, कारण की आमचं लवकर छान असं दर्शन झालं पाहिजे म्हणून. आणि बघा मस्त असं थंडीच, आणि आम्हाला 2.5 तास लागले. 7 वाजता रांगेत लागल्यावर 9:30ला आमचं दर्शन झालं. खूप लवकर दर्शन झालं, कारण की असं म्हणजे जास्त काही पाहायला भेटू देत नाही. तिथे सिक्युरिटी वगैरे आहे, त्या लवकर आपल्याला ओढतात, पण जेवढं आपल्याला मुखदर्शन छान होते तेवढं दर्शन मस्त असं झालं. आणि सगळीकडे खूप सुंदर असं काम आहे. खूप छान वाटलं. पायऱ्या वगैरे चढणं उतरणं असं होतं. मस्त छान फोटोज वगैरे क्लिक केले, दर्शन घेतलं, कारण की इथून पुन्हा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी निघायचं होतं. आणि बघा एवढं मस्त इथं आल्यावर एवढं मस्त प्रसन्न वाटत होतं. खूप छान दर्शन झालं. खूप मस्त वाटत होतं आणि इच्छा होतीच की कधी ना कधी तुळजापूरला यायचंच आहे, आणि ती आज इच्छा माझी अशा प्रकारे पूर्ण झाली. छान मस्त असं दर्शन झालं आमचं. बाहेर खूप सारी मस्त अशी दुकानं लागली होती आणि आमचं दर्शन होतपर्यंत छान सूर्य पण उजाडला होता आणि मस्त अशी कोवळी ऊन पडत होती. नंतर आम्ही हॉलवर आलो आणि तिथे आमचं जेवण झालं आणि लगेच आम्ही इथे अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. बघा गाडीत सगळं म्हणजे रात्रभराचा प्रवास, सकाळी उठून दर्शन म्हणून सगळेजण असे थकले होते. सगळेजण झोपी गेले होते आणि मला काही थोडी झोप येत नव्हती, म्हणून आम्ही असं बाहेरचं वातावरण इथे असं मस्त एन्जॉय करत होतो. गाडीत अशी मस्त शांतता होती, कारण की खूप थकून होते सगळेजण. रात्रभरांची झोप होती आणि आमचं पुढचं जे आहे ठिकाण दर्शनाचं ते होते अक्कलकोट. आम्ही तिथे येऊन पोचलो. अक्कलकोटला मोबाईल वगैरे काढणं, शूट करणं काही पॉसिबल झालं नाही, कारण की खूप गर्दी होती आणि जेवढं बाहेरचं बाकीचं आहे तेवढं मी इथे शूट केलं, कारण की एवढी सारी गर्दी होती भयानक. मोबाईल काढणं तर शक्यच नव्हतं. आपला ड्रेस कुणीकडे, आपले केस कुणीकडे, एवढी धक्काबुक्की होत होती. आणि मेन म्हणजे पवित्र महिना मार्गशीर्ष महिना होता, तर त्या महिन्यात आम्ही दर्शन घ्यायला गेलो. खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि माझं लक खूप छान आहे की माझं पारायण झालं आणि लगेच मला स्वामीने त्यांच्याकडे बोलवलं आणि माझं खूप छान अशा पद्धतीने दर्शन झालं स्वामींचं. बाहेर म्हणजे आम्ही आता मंदिराकडे जायला निघालो होतो, तेव्हा थोडीफार मस्त अशी ऊन पण होती आणि थोडंफार त्रासही होत होता, थकल्यासारखं वाटत होतं. पण एवढी सारी गर्दी असून पण छान मस्त अशा प्रकारे दर्शन झालं आणि स्वामींनी मला त्यांच्याकडे, माझं पारायण संपलं आणि त्यांच्याकडे मला इथं बोलवून घेतलं. बघा किती सुंदर असं मंदिर आहे. तिथं गेल्यावर एवढं छान प्रसन्न वाटत होतं. म्हणजे जे काही मी रांगेत लागायच्या अगोदरची आहे ना ती ही शूटिंग आहे, ते हे व्हिडिओ आहे. तेव्हा किती मस्त छान असं दर्शन झालं. हे औदुंबराचं झाड, खूप मस्त दर्शन झालं. स्वामींपुढे माथा टेकवायला भेटलं, डोकं टेकवायला भेटलं. खूप गर्दी होती, म्हणजे बाहेर काहीच गर्दी नव्हती, पण आतमध्ये गेल्यावर एवढी सारी गर्दी दिसली तिथे. आणि मग मोबाईल काढणं, पर्स काढणं, अदवेला सांभाळणं वगैरे बिलकुल शक्य झालं नाही. बाहेर आल्यावर थोडीफार शॉपिंग केली आणि बघा इथे सुंदर असे स्वामी दिसले तिथं. आणि तिथून निघालो लगेच मग इथे आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलो होतो, कारण की दुपारची वेळ होती आणि झोप वगैरे डोळ्यावर असल्यामुळे नंतर आम्ही ती चहा प्यायला थांबलो. तर अशाच प्रकारे आमचं छान मस्त असं दर्शन झालं. आणि ह्याच दिवशी रात्री आम्ही इथे पंढरपूरचं पण दर्शन घेतलं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे दर्शन वगैरे घ्यायला खूप वेळ लागला असता. नाहीतरी आम्हाला पंढरपूरचं दर्शन घ्यायला, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आम्हाला इथे साधारण 4 तास लागले. म्हणजे आम्ही 5:45ला बारीत उभं राहिलो आणि आमचं 9:45ला दर्शन झालं. एवढा वेळ लागला होता आम्हाला. मग तिथं तर मोबाईल बिलकुल अलाउड नव्हता पंढरपूरला, कारण की आपली मोबाईल लॉकरमध्ये वगैरे ठेवलाच जाते, म्हणून आम्ही ते मोबाईल वगैरे तिथं नेलाच नव्हता.
गाडीतच होते आमचे मोबाईल वगैरे हे करून स्विच ऑफ करून, कारण की तिथे अलाउड नसल्यामुळे आमच्याकडून काही शक्य नाही झालं. आणि अशाच प्रकारे आमचं छान आजचं मस्त असं दर्शन झालं. विठ्ठलाचं दर्शन हे रात्री झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीचं दिवस हा खूप छान सगळे मठ वगैरे बघण्यात गेला. तर ते कोणते कोणते मठ बघले हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. चला तर मग ह्या व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.